ठाकरेंच्या 6 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आज पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर जात आहेत। काही दिवसांपूर्वी पवारांसोबत शिंदेची बैठक झाली, तर आज ते शहांना भेटतायत, त्यामुळे देखील चर्चा आहे। तर दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा असल्यामुळे शिंदेच्या दौऱ्याचं महत्त्व आणखी वाढलंय। खासदारांनंतर ठाकरेंचे नगरसेवक सुद्धा शिंदेच्या संपर्कात आहेत, अशाही चर्चा आहे। ठाकरेंचे 6 खासदार गळाला लावल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदा दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। दिल्लीत एकनाथ शिंदे एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे। या भेटीत शिंदे अमित शहांनाही भेटू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। त्यातच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू आहेत। त्यामध्ये श्रीकांत शिंदेंची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। याआधी विधान भवनात शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक झाली होती। शरद पवार आपल्या दालनात आल्याचं कळता शिंदे कॅबिनेट बैठक सोडून शरद पवारांच्या भेटीला गेले होते। शिंदेंच्या दालनातच नंतर शरद पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठकही घेतली। आता शरद पवारांच्या 10 पैकी 9 आमदारांनी एनडीए सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानं पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली वाढल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे काही महत्त्वाचा निरोप घेऊन दिल्लीला जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। यात आणखी भर म्हणजे ठाकरेंच्या पक्षाचे काही नगरसेवकही शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय। त्यामुळे दिल्ली दौऱ्यात शिंदेच्या कुणाकुणासोबत बैठका होणार हे पाहणं आता सध्या महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। दरम्यान राज्यमंत्रीपदासाठी शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या 6 फुटीर खासदारांमध्ये रस्सीखेच असून शहांची आज शिंदे आणि शिवसेनेच्या या सर्व खासदारांसोबत बैठक होणार आहे। ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र देण्यात आलंय। शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रामधून दावा करण्यात आला। शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मुद्दा मांडण्यात आलाय। घटनेच्या कलम 10 अंतर्गत तुम्हाला कुठल्याही पक्षामध्ये विलीन होता येणार नाही, असा पत्रामध्ये मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। अरविंद सावंत यांनी पाठवलेल्या पत्रात देशाच्या राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 4चा स्पष्ट उल्लेख आहे। विलिनीकरण केवळ विधिमंडळातील गटाचं नसून मूळ राजकीय पक्षाचं असतं, असं पत्रात नमूद करण्यात आलंय। मूळ पक्षाच्या सक्षम नेतृत्वानं अधिकृत निर्णय घेतल्याशिवाय खासदार स्वतःहून विलिनीकरणाचा दावा करू शकत नाहीत। खासदारांना विलिनीकरण स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय असतो, मात्र विलिनीकरण घडवून आणण्याचा अधिकार नाही। पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारच्या विलिनीकरणाला मंजुरी दिलेली नाही। त्यामुळे 6 खासदारांनी केलेला दावा घटनात्मकदृष्ट्या ग्राह्य धरता येणार नाही, असं पक्षानं स्पष्ट केलंय। आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार, आता ही जुनी गोष्ट झाली की ते गेले, भेटले। काल परवाकडे ते माननीय लोकसभेच्या अध्यक्ष बिर्ला साहेबांना सुद्धा भेटल्याची माहिती मिळाली आणि म्हणून आम्ही 6 खासदारांना पत्र दिलेलं आहे की ही तुमचं पाऊल असंविधानिक आहे, याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे। त्या पत्राला केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे। त्यांच्या पत्राला विचारतो कोण? ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे, कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं, ते करणं। त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही। भाजप प्रणित एनडीए सोबत जाण्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जयंत पाटलांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या बैठकीमध्ये 9 आमदारांचा एनडीए सोबत जाण्यासाठी कल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान या संदर्भात अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असं म्हटलं जातं। शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगू लागल्या। पवारांसह त्यांच्या पक्षाचे नेते जाहीरपणे याबाबत बोलत नसले तरी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात तशा चर्चा सुरू आहेत आणि आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये एनडीए सोबत जाण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पावसाळी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या 10 पैकी 9 आमदारांची बैठक पार पडली।
रोहित पवार सोडून पवारांच्या राष्ट्रवादीचे इतर सर्व आमदार या बैठकीला हजर होते. सत्ताधारी एनडीए सोबत चला असं मत बहुतांश आमदारांनी या बैठकीत मांडल्याचं कळतंय. आता या 9 आमदारांचं मत जयंत पाटील शरद पवार यांना कळवणार आहेत. थोड्याच दिवसात शरद पवार आमदार आणि खासदारांची बैठक घेण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांनी आमदारांसह पक्षाच्या खासदारांचं मतही जाणून घेतल्याचं कळतंय. दरम्यान आमदार खासदारांचं मत जाणून घेतल्यानंतर आता शरद पवार कोणता अंतिम निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. शरद पवार साहेब हे महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो. तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे. ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची. त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटत नाही. जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही. तुम्ही कितीही कोणाला प्रमाणपत्र दिली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. तुम्ही आपल्या पक्षाची जी वाताहत होते त्याच्याकडे लक्ष द्या आणि मग इतरांना प्रमाणपत्र वाटत सुद्धा. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला पक्षामधूनच आव्हान मिळते. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली असून पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी या नोटिशीमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान या नोटीसबाबत कायदेशीर सल्ला घेऊन उत्तर देऊ असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आता त्यांच्या पक्षातून आव्हान देण्यात आलंय. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली असून त्यांच्या निवडीला थेट आव्हान दिलंय. या नोटिशीनंतर पक्षात एकच खळबळ उडाली असून सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः ही नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे याचा आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून शोध घेतला जाणार आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या नोटिशीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच आक्षेप घेतलाय. नोटिशीत नेमकं काय? 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णपणे अवैध आणि घटनाविरोधी आहे. ही निवडणूक रद्द करण्यात यावी. 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला. त्यानंतर पक्षानं 17 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल हे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहतील असं निवडणूक आयोगाला कळवलं. 18 फेब्रुवारीला बृजमोहन श्रीवास्तव यांनी योग्य प्रक्रिया पार न पाडता निवडणूक प्रक्रिया सुरू केली. पक्षाची बैठक बोलावण्यात आली नव्हती, कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदी एकतर्फी निवडून दिलं. पक्षानं 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये खूप विसंगती आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर आहे. पक्षात नवीन स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घ्या. मागण्या मान्य न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या नोटिशीत म्हटलंय. मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा अंतर्गत कलह झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. याच कलहाची ही पुढची आवृत्ती तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचं कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता. त्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते आणि सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती. यावरून विविध चर्चांना उधाण आल्यानंतर या पत्रात टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगून राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी या वादावर पडदा टाकला होता. या घटनेला 4 महिने उलटले तरी अद्याप या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही. किंबहुना निवडणूक आयोगाला नव्यानं पत्रव्यवहार केला की नाही याबाबत देखील स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळेच सध्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात आणखी कोणाचा हात आहे का याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारां राष्ट्रवादी गटामध्ये सर्व आलबेल नाही, त्यामुळे तिथली जी धुसफूस आहे ती समोर आल्याशिवाय राहणार नाही. आणि केवळ ही राष्ट्रवादी सत्तेतील राष्ट्रवादीचीच नाही तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांची देखील तशाच स्वरूपाची धुसफूस ही आहे. सच्चिदानंद स्वामी झारखंडमध्ये कुठेतरी राहतात, मीच बघितलेलं नाही त्यांना आतापर्यंत.
त्यांच्या नोटिशीवर इतकं चर्चा करण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. त्या कायदेशीर गोष्टींसाठी इलेक्शन कमिशनकडे त्यांनी जर का पत्र दिलं असेल ते विचारणा करतील. त्याला उत्तर यांना द्यायला उत्तर. पहिली गोष्ट, घटनेनुसार त्यांना हा विचारण्याचा अधिकारच नाहीये. आणखी वळूयात पुढल्या बातम्यांकडे. तर उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय. राम मंदिर दान चोरी प्रकरणाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपुरात रामरक्षा पठण करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञ आयोजित केलेला आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नागपुरात या यज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये. मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे. मला पूर्ण रामरक्षा येते. समजा नसती आली तरी किमान वाचता ते यायला पाहिजे. तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, हे कुठलं आंदोलन आहे तुमचं? सुनो, मैं भगवान की कृपा मानता हूँ कि उनको राम रक्षा ये शब्द तो भी याद आया. मैं इतना ही परामर्श दूंगा कि भैया राम रक्षा एक बार कंठस्थ कर लो, शुद्ध बोल करके दिखाओ और बाद में निश्चित रूप से इस प्रकार का कोई भी आंदोलन करना है तो करो. हम भी आकर के आपको शुभकामना देंगे. राज्य मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे, सुनील शेळके यांची कॅबिनेट पदी वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातून राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये बदल होण्याची शक्यता, त्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचंही कळतं. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं. योगेश, राष्ट्रवादीमध्ये काही मंत्रिपदं दिली जातील, त्यामध्ये धनंजय मुंडे यांची वापसी होईल असे म्हटलं जाते. निश्चितच राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे आणि या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची बांधणी हे सर्वात महत्वाचं आहे. या दृष्टिकोनातूनच खरं तर मंत्रिपद ही दिली जाणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाचं अर्थात धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वापसी होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातून आमदार सुनील शेळके यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे विदर्भात देखील आमदार राजू नवघरे यांना संधी मिळण्याची शक्यता ती वर्तवली जात आहे. या नव्या चेहऱ्यांना संधी देत असताना दुसरीकडे जे जुने मंत्री आहेत अर्थात आमदार मंत्री नरहरी झिरवाळ यांना डच्चू मिळण्याची शक्यता, यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. कारण मधल्या काळात ज्या पद्धतीने विरोधकांकडून त्यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली जात होती, पक्षांतर्गत देखील अशा पद्धतीची मागणी पुढे आली होती, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि या ज्या काही नवीन चेहरे आहेत त्यांना खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारणतः महिनाभरामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अशा पद्धतीची सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या चेहऱ्यांच्या नावावरती सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय आणि एकूण या नावांवरती जवळपास शिक्कामोर्तब देखील झाल्याचं माहिती मिळते. अंतिम खरं तर या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो उपमुख्यमंत्री नक्कीच योगेश असं माहितीबद्दल. राज्य मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे, सुनील शेळके यांची पुन्हा एकदा वर्णी लागणार अशी माहिती मिळते. त्याचबरोबर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशीही माहिती मिळत आहे. इगतपुरीमधील भावली धबधब्यावर पर्यटकांना मारहाण करत लुटण्यात आलं. गाडीची देखील तोडफोड करण्यात आली. 15 किलोमीटर पाठलाग करण्यात आला आणि विनयभंग देखील करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. लुटमार करून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही पर्यटकांनी केला. 9 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि तपास सुरू आहे. इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर हल्ला, विनयभंग, लूटमार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी 9 संशयितांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणी पुढील तपास सुरू केला. नाशिक रोड इथले कुटुंब भावली खुर्द इथला धबधबा पाहण्यासाठी गेलं होतं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या 2 अनोळखी तरुणांनी कुटुंबातील महिलेकडे पाहून शिट्ट्या वाजवल्या.
महिलेच्या पतीनं जाब विचारल्यानंतर आरोपी संतप्त झाले. आरोपी तरुणांनी इतर साथीदारांना बोलावून संबंधित कुटुंबाला दमदाटी केली आणि धक्काबुक्की केली. तर तो ब्रिज आहे ना, तो भावली धरणाच्या इथला, तिथं 2 जण 2 व्हीलरवर उभे होते. तर मी अशी वरतून आपली गेले नॉर्मली त्यांच्याकडं, मग त्याच्या बाजूने चालले होते. तर त्यांनी शिट्टी वाजवली, तर त्यांनी कमेंट पास केली माझ्यावर. मारलं तर ह्यांनी ऐकलं की हिचं काहीतरी चालू आहे त्याच्याबरोबर. मग हे आणि माझे दीर मागणं आले. त्यांचा इगो हर्ट झाला की आमच्या गावातल्या मुलाला तुम्ही काय दादागिरी करताय. आम्ही दादागिरी केलीच नाही ना, त्याला मारलं. त्यामुळे हे कुटुंब त्यांच्या कारनं घरी जाण्यासाठी निघालं. यावेळी आरोपींनी एका कारनं आणि एका दुचाकीनं संबंधित कुटुंबाच्या कारचा पाठलाग सुरू केला. तब्बल 12 ते 15 किलोमीटर पर्यंत हा थरारक पाठलाग सुरू होता. त्यानंतर मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्याच्या पुढे आरोपींनी बांबूच्या काठ्या, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉडच्या सहाय्यानं कार अडवून तिच्या काचा फोडल्या. यावेळी महिलेच्या छातीला हात लावून तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडित कुटुंबानं केलाय. तसंच पीडित महिलेच्या जावेचा महागडा फोन आणि पीडित महिलेच्या पतीच्या गळ्यातील 2 तोळ्याची चेन हिसकावल्याचा आरोप कुटुंबानं तक्रारीत केलाय. कुटुंबानं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 9 संशयितांना ताब्यात घेतले. मात्र पर्यटन स्थळी घडलेल्या या गंभीर घटनेमुळे भावली धबधबा परिसरातील पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. चेंबूरमध्ये झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला. या घटनेमध्ये चौकशी समितीने निसर्गावर खापर फोडलं. चौकशी समितीकडनं पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट मिळाली आहे, तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान चौकशी समितीचा अहवाल पालिकेला मान्य नसल्याचं महापौर रितू तावडे यांनी म्हटलंय. 30 जूनला चेंबूर पश्चिम या ठिकाणी डायमंड गार्डन जवळ एका स्कूल बसवर पिंपळाचं भलं मोठं झाड कोसळल्यानं 10 वर्षीय विहान श्रीवास्तव या मुलाचा मृत्यू झाला होता. बसमधील इतर काही विद्यार्थी जखमी झाले होते. या घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीकाही झाली होती. त्यामुळे या अपघात प्रकरणी पालिकेने चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल आता पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे. अहवालामध्ये उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामध्ये अतिवृष्टी आणि वाऱ्यामुळे झाड पडल्याचं सांगत नैसर्गिक कारणांवरती बोट ठेवण्यात आले. तसेच पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, तर सल्लागार संस्थेला 2 लाख रुपये दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. दरम्यान या अहवालावरती महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी आक्षेप घेतलाय. 7 लाखाचा त्यांना भुर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे, तो मला मान्य नाही. जर अधिकाऱ्यांवरची जबाबदारी निश्चित न करता कॉन्ट्रॅक्टरला तर धरायचंच आहे, पण संबंधित त्या पूर्ण रस्ते कॉन्ट्रॅक्टरचे जे साईट इंजिनियर होते त्यांना त्या ठिकाणी धरणं अतिशय गरजेचं होतं. या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्यांवरची जबाबदारी झटकताय आणि कॉन्ट्रॅक्टरला पण देऊन काय करताय, 5 आणि 2 एकूण 7 लाखाचा, म्हणजे त्या बाळाची किंमत 7 लाख रुपये झाली. एक महापौर नाही तर एक आई म्हणून मला हे फार चुकीचा अहवाल वाटतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानावरील शिंदेंच्या मंत्र्यांची बैठक संपली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांच्या मतदारसंघात विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत. पुढच्या 3 वर्षांमध्ये अशी विकास कामं करा की पुन्हा शिवसेनेचेच खासदार आणि आमदार तिथून निवडून आले पाहिजेत, अशा सूचना शिंदेंनी दिल्यात. मंत्र्यांच्या कामाला स्वतः उपमुख्यमंत्री मॉनिटर करणार आहेत. मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड देखील तयार होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं. गिरीश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही बैठक घेतलेली आहे, काही सूचना करण्यात आलेल्या आहेत, तसंच मंत्र्यांच्या कामावर नजर असणार आहे शिंदेंची. नक्कीच निखिल, आपण पाहतो की जवळपास 1.5 तास ही बैठक चालली आणि नंदनवन इथल्या मंत्र्यांची ही बैठक आता संपन्न झालेली आहे. बरेचसे मंत्री निघालेले आहेत. शिवसेनेच्या सर्व 13 खासदारांच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी विकास निधी उपलब्ध करून देण्याच्या सर्व शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांना एकनाथ शिंदे यांच्या कडक सूचना आहेत आणि पुढच्या 3 वर्षात अशी विकास कामं करायची आहेत की पुन्हा शिवसेनेचेच खासदार आणि आमदार त्या मतदारसंघातून निवडून आले पाहिजेत आणि महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेचंच सरकार आलं पाहिजे असं मानस आहे. मंत्र्यांच्या कामाला स्वतः मुख्यमंत्रीच मॉनिटर करणार आहे आणि या सगळ्या मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड सुद्धा तयार होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नेमके मंत्री कशा पद्धतीनं आता काम करणार आहेत किंवा विकास निधी कशा पद्धतीनं उपलब्ध करून देणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. निखिला.
धन्यवाद गिरीश. एकूणच माहितीबद्दल. तर 13 खासदारांच्या मतदारसंघामध्ये विकास निधी उपलब्ध करून द्या अशा सूचना शिंदेंनी दिल्यात. त्याचबरोबर कामं होतात की नाही यावर देखील शिंदे स्वतः नजर ठेवणार आहे. प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेला अल निनो आणखी प्रभावशाली झाला असून अफगाणिस्तानमधून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहू लागले आणि त्याचमुळे राज्यामध्ये सध्या मान्सून हा निष्क्रिय झालेला आहे. मात्र राज्यामध्ये 20 जुलैनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. जुलैच्या सुरुवातीलाच कोकण, कोल्हापूर ते पुणे घाट भागात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाठ फिरवली आहे. सध्या राज्यात कुठेही पावसाच्या सरी कोसळत नाही. त्यामुळे आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. यावर्षी मान्सूनवर पावसाचं संकट आहे. त्यामुळे संपूर्ण जून महिना कोरडा गेला होता. त्यामुळे राज्यभरात पेरण्याही लांबल्या होत्या. मात्र जुलैच्या सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानं काहीशी आशादायक परिस्थिती निर्माण झाली. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. राज्यातील अनेक धरणं या पावसामुळे निम्मी भरली. याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या होत्या. मात्र 4 ते 5 दिवसांपासून पावसाने ओढ दिली. जुलै महिना असतानाही अनेक ठिकाणी कडक ऊन पडल्याचं दिसतंय. पुढील रविवार सोमवारपर्यंत राज्यात कुठेही मोठ्या पावसाची फार शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह राज्यातील सर्वच नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अल निनो आणखी प्रभावशाली होतोय. तर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेने वाहत आहेत. या दोन्ही घटकांच्या परिणामामुळे मान्सून निष्क्रिय झाल्याची माहिती मिळते. परंतु हवामान विभागाने या पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात 20 ते 21 जुलैनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तर उद्यापासून पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासोबतच आज किंवा उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आपण ॲक्च्युली शेतीसाठी आपण वॉर्निंग्स किंवा त्या प्रकारचा सल्ला डायरेक्टली आपण देत नाही. पाऊस कधी पडेल याविषयी माहिती देतो. तर येणाऱ्या 5 ते 7 दिवसांमध्ये तरी जसं मी सांगितलं की सर्वदूर आणि मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे. या बातमीसह बुलेटिन